असे कुरकुरीत मसाला शेंगदाणे आपण घरच्या घरीच बनवू शकतो। 5 किंवा 10 रुपयेवाल्या पॅकेटमध्ये जे मसाला शेंगदाणे मिळतात ते तुम्ही खाल्लेच असतील, पण हे आपण 1 कप शेंगदाण्यापासून भरपूर असे मसाला शेंगदाणे बनवणार आहोत। एका वेगळ्या फ्लेवरमध्ये आपण हे मसाला शेंगदाणे बनवणार आहोत। तर ते आपण शेजवान मसाला शेंगदाणे बनवणार आहोत। हे तुम्ही एकदा बनवून हवे तेव्हा खाऊ शकता। बनवायला अगदी सोपे आहेत, झटपट तयार होतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये 1 कप कच्चे शेंगदाणे घेतले, ते घालूया। त्यानंतर शेजवान फ्लेवरमध्ये बनवतोय तर त्यासाठी इथे मी 1.5 चमचा शेजवान चटणी घालणार आहे। 1.5 ते 2 चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेजवान चटणी इथे घालू शकता। याने खूप छान असा शेजवानचा फ्लेवर या शेंगदाण्यांमध्ये येईल। त्यासोबतच 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालू शकता, हे शेंगदाणे कुरकुरीत होण्यासाठी। त्यानंतर 3 चमचे बारीक दळलेलं बेसन, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर। मी घरगुती लाल मिरची पावडर घेतलेली आहे, तुमच्याकडे जी असेल तुम्ही ती घालू शकता तुमच्या अंदाजाने। त्यानंतर पाव चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि चटपटीत होण्यासाठी थोडा चाट मसाला मी पाव चमचाभर घातलेला आहे। चाट मसाल्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं आणि आपलं मीठ सुद्धा आपण घालतो, त्यामुळे व्यवस्थित मिठाचं प्रमाण इथे घालायचं आहे आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे। किंवा मग तुम्ही नंतर शेंगदाणे फ्राय करून झाल्यानंतर वरून तुम्ही थोडंसं चाट मसाला स्प्रिंकल केलं तरीही चालेल। सगळे मसाले मी या शेंगदाण्यांना चांगले लावून घेतलेले आहेत। चमच्याच्या मदतीनेच मी चांगले मिक्स करून घेतलंय। शेजवान चटणीचा ओलावा होता तेवढ्यात मी हे पीठ मिक्स करून घेतले, पण तरीही थोडंसं पीठ जे ते कोरडं आहे, त्यामुळे ते पूर्णपणे शेंगदाण्याला लागलेलं नाही आहे। त्यामुळे एकदम हलकंसं 2-3 चमचे पाणी यात हळूहळू करून घालायचं आणि छान असं हे सगळे मसाले जे ते शेंगदाण्यांना लावून घ्यायचं। आता बेसन वगैरे छान शेंगदाण्यांना चांगलं लागलेलं आहे। फक्त जास्त ओलसर करायचं नाही, फक्त शेंगदाण्यांना हे पीठ चांगलं लागलं पाहिजे एवढंच आपल्याला पाणी इथे घालायचंय। तर मस्त आपले सगळे मसाले शेंगदाण्यांना लागलेले आहेत। आता आपण फ्राय करून घेऊया। मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही कमी खर्चामध्ये खूप सारे असे मसाला शेंगदाणे बनवू शकता। तर अशा पद्धतीने घरी नक्कीच ट्राय करा। तर आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले। तेल एकदम नॉर्मल गरम असलं पाहिजे, जास्त कडकडीत गरम सुद्धा नको किंवा कमी गरम सुद्धा नको। नॉर्मल तेल गरम झालं की हे शेंगदाणे असेच्या असेच सोडून द्यायचे आणि 1 मिनिट तरी यांना जराही हलवायचं नाही। हे शेंगदाणे तेलात घातल्या जर तुम्ही मिक्स केलं तर मग शेंगदाण्याचं जे पीठ आहे ते लगेच बाहेर पडेल आणि शेंगदाणे वेगळे होतील, पीठ वेगळं होईल। त्यामुळे थोडं सेट होऊ द्यायचं 1 मिनिटसाठी तेलामध्ये या शेंगदाण्यांना आणि जसेच्या तसेच घालायचे। आणि चिकटलेले असतील शेंगदाणे तरीही चालतील, कारण काही वेळानंतर हे आपोआपच सुटसुटीत व्हायला लागतात। तेलात घालून 1 मिनिट झाल्यानंतर हे थोडे सेट होतात, मग त्यांना थोडं हलवून घ्यायचं आणि मग अधूनमधून असंच हलवत जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही शेंगदाणे तोपर्यंत तळून घ्यायचे। आणि तळताना सुद्धा एकदम मंद आचेवरच ते सावकाश तळून घ्यायचे, म्हणजे छान ते आतून वरून कुरकुरीत तयार होतात। जेव्हा ते पूर्णपणे तळून होतात तेव्हा कसं ओळखायचं, तर तेलावरचे बुडबुडे कमी होतात आणि शेंगदाण्यांचा रंग जो आहे तो हलका सोनेरी व्हायला येतो। त्यावेळेस समजायचं की शेंगदाणे फ्राय झालेले आहेत। तेव्हा ते काढून टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल ते बाजूला होईल। तर इथे मी सगळे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि मस्त आपले घरच्या घरी शेजवान मसाला शेंगदाणा तयार झालेला आहे। मोकळ्या वेळेत खाण्यासाठी किंवा काहीतरी कधीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर हे घरच्या घरी तुम्ही बनवून खाऊ शकता। हे पूर्णपणे थंड करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, म्हणजे नरम पडणार नाहीत आणि खराबही होणार नाहीत। तर मस्त आपले कुरकुरीत शेजवान मसाला शेंगदाणा तयार झालेला आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। धन्यवाद।